नमस्कार, मी राजेश्री माझ्या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि सगळ्यांना निवेदन करते की जर तुम्ही माझ्या चॅनलला फर्स्ट टाइम पाहत असाल, आवडत असेल माझे व्हिडिओज तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. इथे पहा मी मिरची घेतलेली आहे. आज मिरचीचा छान एक असा आपण रेसिपी पाहणार आहोत. तर त्यासाठी लागणारं साहित्य इथे मी घेत आहे. तर आधी मी इथे कच्चा नारळ घेतलेला आहे. एक अर्धा नारळ तुम्ही घेऊ शकता. बारीक काप करून घ्यायचे आहेत त्याचे आणि त्यानंतर आपण ते मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. जर तुम्हाला मिक्सरमध्ये लावायची नसेल तर तुम्ही बारीक जी किसणी असते त्याच्यावरती किसू शकता. तर इथे मी भाजून घेतलेला जिरा घालत आहे. जिरा भाजून घेतल्यानंतर त्याचा एक खमंग असा छान सुवास येतो. थोडंसं मीठ आपण त्याला लागेल एवढं घेऊन तर जाडसर आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर पहा अशा प्रकारे मी जाडसर वाटून घेतलेला आहे. त्यानंतर आता आपण एक पॅन गरम करायला ठेवायचा. त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे बेसन. तर बेसन आपल्या जेवढ्या मिरच्या असेल त्याच्या प्रकारे आपल्याला घ्यायचं आहे. तर मी ते 2 चमचे बेसन घेत आहे. या बेसनला आपण छान मंद आचेवरती खरपूस असं भाजून घ्यायचं. म्हणजे त्याचा एक खमंग असा सुवास यायला हवा. तर पहा 2 ते 5 मिनिटं तुम्हाला कंटिन्यू ते भाजायचं आहे. गॅस जराही आपल्याला वाढवायचा नाही. त्याच्यामध्ये आता छान 2-5 मिनिटं मी छान खरपूस भाजून घेतलेला आहे. त्यानंतर थोडे मसाले घालायचे आहेत. अगदी मी 2 चिमूटभर एवढं हळद घातलेलं आहे. अर्धा चमचा मी लाल तिखट घातलं आहे याच्यामध्ये. लाल तिखट तुम्हाला जास्त हवं असेल तर तुम्ही घालू शकता आणि नुसार मी मीठ घातलेलं आहे. तर आपण मीठ जे आहे नारळ वाटताना सुद्धा घातलेलं, त्यामुळे फक्त चण्याच्या पिठामध्ये आपण जेवढं बेसनमध्ये लागेल तेवढंच मीठ याच्यामध्ये वापरायचं आहे. आणि आता आपण जे नारळ वाटून घेतलेलं होतं खोबरं ते बारीक वाटलेलं आपण याच्यामध्ये घालायचं आहे. तर व्यवस्थित आपण याच्यामध्ये ते पूर्ण घालून घेऊयात. पाण्याचा आपल्याला थोडा देखील वापर याच्यामध्ये करायचा नाही. तेल सुद्धा मी घातलेलं नाहीये भाजताना. तर तुम्हाला ते डायरेक्ट असंच पीठ चांगलं भाजून घ्यायचं आहे खरपूस. आणि त्याच्यामध्ये आता पहा तुम्ही व्यवस्थित 1-2 मिनिटं भाजल्यानंतर नारळ घातल्यानंतर सुद्धा व्यवस्थित कोरडं झालेलं आहे. आता आपण ज्या मिरच्या आहेत त्या मी स्वच्छ धुवून नंतर पुसून घेतलेल्या आहेत. त्याला अशा प्रकारे आपण मधोमध कट करून घेऊयात. आणि याच्यामध्ये जास्त काही बिया नसतात. जर तुम्हाला बिया नको असेल तर तुम्ही त्या वरच्या असलेल्या थोड्याशा बिया असतात त्या काढू शकता किंवा त्या ठेवल्या तरी सुद्धा काही हरकत नाही. मिरची जास्त त्या तिखट नसते. ते पहा अशा प्रकारे मी कापून घेतलेले आहेत सगळे. खूपच छान अशी ही टेस्टी अशी रेसिपी लागते. आपल्याकडे एखादी भाजी वगैरे नसेल, चवदार आपल्याला खायची इच्छा असेल काहीतरी चटपटीत, त्यावेळेला तुम्ही ही पटापट रेसिपी बनवू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही हाताने किंवा चमच्याने व्यवस्थित आतपर्यंत आपल्याला ते भरायचं आहे. हा मसाला खूपच छान लागतो. तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी. आणि कोणत्याही क्षणी माझा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक लाईकचं बटन नक्की दाबा. आता आपण पॅन पुन्हा ठेवायचा आहे. त्याच्यामध्ये 1.5 ते 2 चमचे आपण तेल घालायचं आहे. ते सगळीकडे व्यवस्थित पसरवून घेऊया. आणि त्याच्यामध्ये आता आपण भरलेली ही जी मिरची आहे ती घालायची आहे. भरलेली मिरची ही जेवताना तुम्हाला खूपच छान वाटेल. म्हणजे अगदी जेवणाचं चव जी आहे ती आपली दुप्पट होईल. एकच्या बदली आपण 2 चपात्या खाऊ. व्यवस्थित अशी मस्त ही फक्कड अशी रेसिपी आहे. तर नक्की तुम्ही ट्राय करा. हे पहा आता एक 2-4 मिनिटं मंद आचेवरती वाफल्यानंतर ती मी आता पलटून घेते. म्हणजे आपण दुसरी साईड जी आहे ती देखील व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. तर सगळ्या मिरच्या अशा आपल्याला व्यवस्थित उलट्या करून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर हलकंसं आपल्याला त्याच्यावरती प्रेस करायचं आहे. प्रेस नाही करायचं असेल तरी सुद्धा तुम्ही त्याला डायरेक्ट झाकून पुन्हा ठेवू शकता. तर पुन्हा मी एक 5 मिनिटासाठी झाकून ठेवते. तर पहा आता 5 मिनिटं झालेली आहेत आणि मस्त मिरची अशी तयार झालेली आहे दोन्हीकडून. आता आपण अशी सर्व करायची आहे. गरमागरम असेल तरी सुद्धा मस्त लागते. थंड झाली तरी सुद्धा ही मिरची खायला खूप छान वाटते. तर तुम्ही सर्व करण्याच्या आधी थोडीशी गरम करून सुद्धा ती देऊ शकता. कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या मैत्रिणींबरोबर नक्की शेअर करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.